संयम शांतता मी लय कवचित पाळतो साहेब. मी जर संयम शांत पाळला असता तर मला डायरेक्ट इथून बाडबिस्तरच काढून दिला असतो काढून. आता तुम्ही बरोबर शोधलं ना आम्हाला. साहेबांनीच सुरुवात करून दिली बरं का मला गुढीगुढीत. मला वाटतं साहेबांचं लयच प्रेम आहे मला. इकडे जरा विधान अधिवेशन चालू. मी म्हणलं काय साहेब जरा लोकसभेचं काय करायचं. म्हणला तुम्ही एवढा मोठा आहे का जरा लढावं लागेल ना. मी म्हणलं साहेब मला नाही जोडायचं. हो साहेब म्हणलं मला नाही जोडायचं साहेब. त्यांनी का बरं तुलाच जोडणार आहे. मी म्हणलं माझी लय अवघड परिस्थिती. त्यांनी काय म्हणलं मला विमानात जाण्यापासून अडचणी. म्हणलं ते विमानाचं आपलं टायमिंगचं कधी जुळत नाही. टायमिंगचं आपलं जुळत नाही. टायमिंगचं आपलं जुळत नाही. आणि ते 1000 ठिकाणी चेक करतात का आपण गुन्हेगार आहे का. मला काय पाठवू नका. आणि संसदेत गेला मला तर काहीच कळायचं नाही. मी ते विमानतळाला उतरल्यावर मला तर संसदच सापडायचं नाही. मी आपलं म्हणलं जुळलं तर जुळलं. म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी ओळखलं नाही म्हणलं ते मला माहिती तू कसं. त्यांनी साहेबांना आमची तक्रार केली आणि यांनी बरोबर मला फसवून नेलं. आणि त्यांना माहित होतं शोधलं होतं. ते म्हणले याला कार्यक्रम इंजेक्शन परफेक्ट देऊ शकतो ना आमच्या महबूब भाईच्या भाषेत तर निलेश लंकेत देऊ शकतो. त्यात दुसऱ्याचं इंजेक्शनच लागू नसतं पडलं खरं. लय त्रास दिला आम्हाला बरं का साहेब. पुन्हा सरकार आपलं आलं जरा आमच्या पद्धतीने थोडा आम्हाला फ्री हँड द्यावा लागेल तुम्हाला. खरंच माफ करा. लय आता माझा सगळा तुम्हाला त्रास सांगितला ना तुम्ही सुद्धा म्हणता कसं त्रास. पण आम्ही उघड नंगाड होतो जरा थोड्या म्हणून जुळलं हो. आमचं कसं जुळलं तर जुळलं नाही तसे आहे का नाही. म्हणजे आम्हाला आमच्या पार ऍक्सिडेंट घडवण्यापर्यंत प्रयत्न केले या लोकांनी. हे काही एवढे सोपे नाही साहेब. हे निकट माणसं आहेत. चला आमच्या माता मळुंडेचा आशीर्वाद होता. आई मोठ्या देवीचा आई वैष्णोदेवीचा आशीर्वाद होता म्हणून जुळलं. आणि तुमच्यासारख्याने ताकद तितकी भयानक मोठ्या साहेबांनी ती किती सभा घेतल्या. आता आपल्यासारखं मी आज उगा खासदार झालो तर माझा जीव स्वस्त दिसत नाही साहेब. हा महबूब भाई खरे संसदेत गेलो म्हणलं आले हे लोक तर टीव्हीवर बघत होतो आपण प्रत्यक्ष. अखिलेश यादव एक दिवस आमच्या चहा प्यायला बसले ताईंबरोबर बसलो. मला माणसाला टीव्हीवर लय वेळा बघितलं. अखिलेश यादव जे टीव्हीवर बघत होतो ते आमच्या बरोबर बसायला मिळालं ते तुमच्यामुळं. राहुल गांधी आम्ही टीव्हीवर बघायचो माग पुढं बॉडीगार्ड पोलीस लोक ताफा. मी एक दिवस आमच्या इकडलेच लोक आले मला म्हणले अरे यांच्या बरोबर फोटो जुळन का. मी पाहिली होतो राहुलजी जरा फोटो काढायचे ते थांबले. त्यांना वाटलं अरे याचीच छाप झाली इकडे. एक दिवस तर किस्सा सांगत तुम्हाला आपल्या अमित शहा साहेबांचा. आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना 5 वर्ष विधान भवनात. आम्ही ते लॉबीत थांबलो होतो. तिकडून ते काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपड्याला इथं पण असतात सफारीवाले. ते आले व्हा बाजूला आम्हाला वाटलं कोणतरी आलाय बरं का मासा. आम्ही बघत होता अमित शहा. मी आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते. यांच्यात तसा थोडा अनुभवीच आहे ना. मी पहिल्यांदाच येत ना पण मी पहिलं 5 वर्ष तुमच्या तालमीत आमदार होतो. आता खासदार यांना म्हणलं जरा फोटो काढायचे कसं काय जुळून राहू आपलं. मी थांबा तुम्ही काय काळजी करता. अमित शहा चाले लो साहेब जरा फोटो काढायचा. आणि आपले हे कल्याण काळे येत होते म्हणलं फोटो काढायचा. त्यांनी या ना. त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा आहेत. हे पंकजाताईंना पाठवून आले. हे आमचे भगरे गुरुजी आहेत म्हणलं. ते भारती पवारांना पाडून आले. आणि आमचे काळे साहेब आहेत ते रावसाहेब दानवेंना पाडून आले. आणि म्हणलं मी विखेंना पाडून आले. ते मला अरे फोटो काढायला आमचा एक फोटो नाही का व्हायरल झाला. ते म्हणलं अरे तुझ्यातलं डिरिंग आहे मला म्हणले. मी म्हणलं डिरिंगचं काय आहे. हे पण 21 लाख लोकांतून निवडून आलोय. आपण काय मागच्या दाराने आलो का. आपण पण 21 लाख लोकांतूनच निवडून आलोय. यांचं उगं बहुमत झाले 5-25 खासदार जे असाले म्हणून पण यांच्या मागे पुढे लोक येणार यात. आपलं बहुमत झालं असतं तर आपल्या पण मागे पुढे लोक येणले असते. पण हे थोड्या दिवसात आपल्या पण मागे पुढे येणार ना. तुम्ही काय काळजी करता म्हणजे. शेवट हे सगळे दिवस पाहायला मिळाले साहेब तुमच्यामुळं.
पण निश्चित या मतदारसंघातील लोकांचा मागच्या 5 वर्षापूर्वी जसा विश्वास सार्थकी ठरवला, पुढल्या 5 वर्षामध्ये सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा विश्वास सार्थकी ठरवण्याचं काम करणार आहे. त्यासाठी तुमची ताकद महत्वाची, कारण या राज्यामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. ते सगळ्यात या ठिकाणी सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.